नमस्कार मंडळी. तर कोणी एक्सेप्ट नसेल केलं तशी व्हिडिओ बनवतोय. कोणी सगळेजण आपले लाईफस्टाईलबद्दल ब्लॉग वगैरे बनवतात, पण मी नवीन काहीतरी सुरुवात केली आहे माझ्या BGMI साठी. आपल्या BGM विथ ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या BGM मध्ये आम्ही दाखवणार आहोत की किती काय काय आम्ही मजा केलेली आहे आणि काय नाही केलेलं आहे. तर आम्ही सर्वात चालू करतो आणि आमचे 4 टीममेट घेऊन आम्ही जातो आमच्या प्लेनमध्ये. आमचा प्रायव्हेट जेटमध्ये बसतो. मी करत असतो कॅप्टन्सी. तर उतरायची बारी पण माझीच असते. तर बघता बघता मी लँड वगैरे करतो. लँड करता करता माझा मित्र बोलतो की गेल्या टायमासारखं आम्हाला उतरवू नको, जसा की गेल्या बंदे आल्याने आम्हाला मारून गेले. पण या टायमाला असं होत नाही. पण आम्ही नक्कीच प्रयत्न करेन घरामध्ये उतरवण्याचा. बघता बघता आम्ही जातो. जसा जातो तसा आम्ही डायरेक्ट आमच्या घरामध्ये लँड करतो. घरामध्ये लँड करता आता भेटते आम्हाला पुस्की गन, शॉर्ट गन. पण काय करायचं, शॉर्ट गन आणि आम्हाला भेटते टॉमी. तर दिसतो आम्हाला बंदा आणि जातो बाहेर आणि त्या एका बंद्याला मारतोय, पण फुसक्या गोल्याने काय होत नाही. परत त्याला 2 चिपकवतो आणि फिनिश घेतो. फिनिश घेता समजतो की बाहेरून अजून एक बंदा आहे, तसं मुलाला लगेच फिनिश घेऊन टाकतो. जसं बाहेरून बंदा दिसतो तसा त्याला आम्ही नॉक काढतो आणि जातो पहिला किल घ्यायला. आधी किलची हावरेगिरी असे जाता जाता बघतो तर समोर बंदा येतो, चिपकवतो नल्ल्या गन्नी, पण त्याचा बंदा येऊन मला मारून जातो. तसाच माझा मित्र वाचवायला येतो, एका बंद्याला मारतो आणि दुसऱ्या बंद्याला मारता मारता मारून जातो. तर आम्ही आमचे होप सोडत नाहीत म्हणून आम्ही पोचिंगमध्ये जाऊन उतरतो तर समजतो की बंद्याजवळ, आमच्या 2 नंबर बंद्याजवळ बंदे आहेत. तर आमच्या एक बंद्याने त्याच्या एक बंद्याला नॉक काढलेला असतो आणि माझ्या बाजूलाच एक जण उतरलेला दिसता मी जातो, उतरतो, मस्त लँडिंग करतो बुल्ल जाऊन. माझ्या मित्रांना असवेन जाता मी रूममध्ये जातो. रूममध्ये जाऊन बसतो. तितक्यात होतं काय, माझ्यावरती नेट येतो. पण मी सावधपणे थांबतो. मी बोललो मरणार तर नाही. बघता बघता माझ्या बिडूला नॉक करतात. जातो मी रिवाय करतो. रिवाय होता दिसतो मला बंदा आणि काढतो त्या बंद्याला. तसाच बंद्याला काढतो. त्यापुढे बंदा माझ्या समोर पण सुद्धा येत नाही. जाता बंद्याला काढता एक येतो अजूनही त्याचा दुसरा बंदा. त्या दुसऱ्या बंद्याला नॉक फिनिश घेतो. तिसरा बंदा मला येतो आणि मारून टाकतो, पण माझा बिडूने कवर मला दिलेली असते आणि मला रिवाय करतो. रिवाय करता आम्हाला समज की आमचा तिसरा बंदा हा मेलेला असतो, चौथा बंदाही मेलेला असतो. त्याला आम्हाला रिकॉल द्यायचा असं. आम्ही पुसतो रिकॉलला, देतो रिकॉल होता आज आम्हाला समजते की आमच्या चर्चवर बंदेले आहेत, आमचे कॅम्पिंग केलेले आहे. तर जातो. बघता तर एक बंदा दिसतो. एका बंद्याला नॉक करतो. बघतो तर दुसरा बंदा, दुसऱ्याला स्प्रे देताच बघतो की मला साईडून कुठून तरी पडते आणि बंदा दिसत नाही आणि आमचा पूर्ण